मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला झटपट होणाऱ्या अशा डुबुक वड्या दाखवणार आहे। त्याला लागणारं साहित्य बघूया। कढई घेतली, त्याच्यात 1 चमचा तेल टाकले, मोहरी टाकूया, पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता। मी 4 माणसांसाठी करते, जास्त बेसन टाकायचं म्हणजे उकळ्या होत नाहीये। जास्त बेसन टाकल्याने उकळ्या वगैरे होत नाहीये। छान असं हलवून घ्यायचं, त्याला 5 मिनिटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचं। प्लेटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता झालेलं एकदम छान असं शिजून झाले। आता गॅस बंद करते, काढून घेऊयात आपण गरम आहे तोपर्यंत त्याला पसरून घ्यायचं। थोडंसं हाताला पाणी लावून आपण हे थापटून घेऊया मिक्सरला। छान असं थापटून घेऊया, 10 मिनिटाला गार व्हायला ठेवूया। तवा गरम व्हायला ठेवलाय, 1 चमचा तेल टाकते, त्यामध्ये 2 चमचे बेसन घेतले, 2 चमचे ज्वारीचे घेतले, 2 चमचे गव्हाचे, हे 3 ठिकाणी मिक्स करून हे भाजून घेऊया आपण। एकदम असं लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। बारीक गॅसवर थोडा वेळ लागतो, पण छान असं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं। पूर्ण त्याच्या गुठळ्या वगैरे सगळं फुटलेले एकदम छान असं भाजून झाले। आता हे काढून घेऊया। हे बघा, मी एकदम छान असं करून घेतले, काढले। आता त्याला लागणारे मसाले बघा, खोबरं घेतले, लसूण घेतले, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हा कांदा मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आणि मीठ आहे। हे बघा, मी हे वाटण करून घेतले, त्यात आलं पण टाकलेलं आहे। बघा, हे भाजलेलं पीठ आहे ना आपण। आता ह्याच्यात 1 वाटीवर पाणी टाकून घेऊया खाली। पातेले घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। घट्ट पातळ तुमच्यावर करण्यावर मी अजून थोडंसं पाणी टाकते। हे जे आपण बेसन केलं ना, त्यातलं